स्वर्णकार भारती संस्थान हस्तिनापुर उत्तर प्रदेश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा तथा अखिल सुवर्णकार समाज उत्कर्ष महिला मंडळ वलवाडी वाडीवकर धुळे अध्यक्षा सौ उर्मिलाताई विजयानंद मोरे यांच्या वतीने माता दुर्गा सप्तशती पाठ पठण याबाबत अधिकृत अशी की स्वर्णकार भारती संस्थान हस्तिनापुर उत्तर प्रदेश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा व अखिल सुवर्णकार समाज उत्कर्ष महिला मंडळ वलवाडी वाडीवकर धुळेच्या अध्यक्षा सौ उर्मिलाताई विजयानंद मोरे हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी समाजहित उपक्रम राबवित असतात। महिलांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्याचे कार्य ते करीत असून त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी 4 वाजता धुळे शहरातील त्यांच्या निवासस्थानी चैत्र नवरात्री निमित्त त्यांच्या घरी सोनार महिला भगिनी व इतर समाजातील महिलांना एकत्रित करून या ठिकाणी माता दुर्गा सप्तशती पाठ एकत्रितरित्या पठण करण्यात आला, जप करण्यात आला। यावेळेस 30 ते 35हून अधिक महिला वर्ग या ठिकाणी या माता दुर्गा सप्तशती पाठ पठणासाठी एकत्रित झाल्या होत्या। तर सर्व महिला भगिनींना या ठिकाणी उपस्थित झाल्याने त्यांचं स्वागत सत्कार करण्यात आला। त्यांना सप्रेम भेट वस्तू देखील या ठिकाणी देण्यात आली, त्याचबरोबर प्रसाद अल्पोपहार देखील या ठिकाणी देण्यात आला। तर या मागचा मुख्य उद्देश म्हणजे एकमेकांमध्ये संवाद साधणे, आपुलकी वाढवणे, मुले मुली यांना धार्मिक व आध्यात्मिकतेकडे वळवणे, आध्यात्मिककडे नेणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत सदरचा हा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आला। तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्षा सौ उर्मिलाताई मोरे, सौ ज्योतिताई चित्ते, सौ उज्ज्वलाताई पोद्दार, श्रीमती विद्याताई कुलते, कुमारी उर्वी दीदी मोरे, शोभाताई, सुषमाताई, संगीताताई, प्रतिमाताई, ज्योतिबाई, यमाताई, कविताताई, अर्चनाताई, गीताताई, मंगलाताई, पुष्पाताई, सरलाताई, शीतलताई, वैशालीताई, मनीषाताई आदी सर्व महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या। अतिशय उत्साहात या ठिकाणी भक्तिमय वातावरणात सदर चैत्र नवरात्र निमित्त या ठिकाणी माता दुर्गा सप्तशती पाठ या ठिकाणी पठण करण्यात आला। कुटुंबिनी कुलकुटुंबिनी कुलकुटे जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते महाराज की जय। बोला आई साहेब माता की जय, एकविरा माता की जय। ओम शिवाच ऐकोनी दूतवचनांत कल्याणी ससी गंभीर बोलणी दाशी दिदरी त्रैलोक्य प्राणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्मे पंचमोदयाय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। बोला आई साहेब माता की जय। ईश्वरी बैसरी पणिमणि दीप्तानळे शोभरी देही कांती अशी दिवाकरदशी नेत्रत्रये रेखली माला कुंभ कपाल अंबुजकरा चंद्राधडोळी दिसे सर्वज्ञेश्वर पद्मावती ध्यातसे। ओम ऋषिवाच देवीचे ऐकुयेसे दूत विनोदोरी दैत्यराजा सविस्तारे कळविलुप्ततारे ऐकोनी दूत वचना सभोत दैत्यराज धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत
ऋषिवाच अन्यमिता साशीग्रतोदैतविलोचनं साठसहस्रदैत्यांची सेना घेऊन गजवून चालू नमांशी या वचनातरी ओढून केसरी कलपूर्वक क्रोधाने देईला बोलला असे ओम देवी वाच दैतेश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी मज ओढून येताना करीन नाही कायमी ओम ऋषिवाच ऐसे बोलत राहावे तो. नमस्कार. आज चैत्र नवरात्रीच्या याच्याने आपण आज दुर्गा सप्तशतीचा पाठ ठेवलेला आहे आणि हा जो ग्रुप आहे हा सप्तशृंगीचा मातेचा ग्रुपच आहे. त्यांच्या ग्रुपतर्फे हे सप्तशतीचे पाठ करतात आणि आज यांच्यामुळे आज माझ्या घरात पण हा पाठचा योग आलेला आहे आणि असेच योग कायम हो आणि सर्व या स्वर्णकार भारतीच्या पण महिला याच्यात कार्यरत आहेत आणि त्यांनाही या गोष्टीतून प्रेरणा आपल्याला या महिलांकडून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा मिळत राहतात आणि असेच आपण कार्यक्रम या ग्रुपमध्ये त्या याच्याने आपण राबवत राहतो आणि असे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम आपण घेत जातो. हे नवरात्राच्या हिशोबाने हा जो कार्यक्रम घेतला आहे हे सर्व सखींना आणि आज देवीच्या रूपाने सर्व या आपल्या घरामध्ये आगमन झालं यांचं आणि यांचं थोडं फुलाच्या पाकळीने आपण स्वागत करीत आहोत. यांना चांगलं गिफ्ट आणि ओटी हे देऊन त्यांचा सत्कार केला. माळ देऊन माळ दिली त्यांना आणि सर्वांनी त्याचा स्वीकार केला आणि नाश्ता फराळ करून त्यांचा स्वागत केलं. आजचा जो कार्यक्रम आहे मी ज्योती मोहन चित्ते चैत्र नवरात्र उत्सव निमित्त आम्हाला पूर्ण ग्रुपला मोरेताई स्वर्णकार भारती संस्थान यांच्यातर्फे उर्मिला मोरेताई यांनी आम्हाला आमंत्रित केलेले आहे. उर्मिला मोरे प्रांतीय अध्यक्ष यांनी आम्हाला चैत्र नवरात्र निमित्त सप्तशती पाठ वाचण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलेले आहे व आमचा पूर्ण ग्रुप इथे 26 महिला आमच्या ग्रुपमध्ये आहेत. तर हा पाठ संपन्न होत आहे. त्यांच्या वतीने आम्हाला सत्कार वगैरे करण्यात आला. छान ताईंनी छान गिफ्ट वगैरे दिले. खूप छान कार्यक्रम मॅनेज केला. छान वाटले ताईंच्या इथे. नेहमी आम्ही हा दुर्गा सप्तशती पाठ करत असतो. कोणीही आम्हाला आमंत्रित करतं आणि आम्ही त्यांच्याकडे जाऊन हा पाठ वाचत असतो पूर्ण ग्रुप मिळून. मोरेताई ह्या नेहमी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत असतात. असेच त्यांनी पुढे कार्य करत राहावे व कार्यक्रम घेत राहावे. आम्ही त्यांना त्याच्यामध्ये सहकार्य करत असतो. नमस्कार. आमचं सप्तशती मंडळ आहे. तर सप्तशती मंडळाचे आमचे नवरात्रामध्ये पाठ चालतात. देवी दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय आणि अर्गला किलक हे सर्व आम्ही सप्तशती पाठामध्ये घेतो. आज आम्हाला उर्मिला मोरे यांनी आम्हाला पाठासाठी बोलवलं आहे. त्या स्वर्णकार भारतीय सेवा संस्थान याच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी आमच्या मंडळाला आज आमंत्रित केलं आणि आम्ही आज या ठिकाणी सप्तशतीचा पाठ नवरात्रामध्ये चैत्र नवरात्रामध्ये करीत आहोत. आमचं अश्विन नवरात्र, चैत्र नवरात्र, नंतर शाकंभरी नवरात्र या वेळेला आम्ही 15 दिवस जवळजवळ पाठ चालू असतात. आमचे जवळजवळ 32 ते 35 बायकांचं माझं मंडळ आहे ताई. आणि एका याच्यामध्ये एका आवाजामध्ये आणि एका सर्वांचा युनिफॉर्म असतो आणि त्या युनिफॉर्ममध्ये आम्ही सर्वजण एका आवाजामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतो. स्वर्णकार भारती सेवा संस्थांतर्फे शिंपी समाजामध्ये ज्या शोभाताई दलाल हे आमच्या जिव्हाळा ग्रुपच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी हे दुर्गा सप्तशती नावाचं मंडळ स्थापन केलेलं आहे. आणि आज आम्हाला या ठिकाणी मोरे मॅडमने बोलवलं. या ठिकाणी दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे. जवळजवळ गेल्या 5-6 वर्षापासून हा यांचा उपक्रम राबवला जात आहे. याच्यामुळे साध्य असं आहे की ह्या सगळ्यांचे एकत्र येण्याने सामाजिक ऐक्याचा संदेश हा बायकांपर्यंत पोहोचतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज आध्यात्मिकता ही लोप पावत चाललेली आहे आणि ही आध्यात्मिकता या ठिकाणी प्रत्येक घराघरात पोहोचवायची हा त्यांचा मानस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजातलं जे बिघडत चाललेलं वातावरण आहे या वातावरणाला कुठेतरी कलाटणी मिळावी आणि प्रत्येक घरामध्ये संस्कारांचं एक बीज रोपलं जावं यासाठी हा दुर्गा सप्तशतीचा पाठ
फार याच्याने आमच्या ह्या बायका सगळ्या भक्तिभावाने करत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका तालासुरात त्यांचं तर हे वाचन चाललेलं असतं, पण याच्याने आपल्या घरांमध्ये जे वेव्स पसरतात ह्या अतिशय परिणामकारक असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्कंडेय ऋषीने हा जो सप्तशती ग्रंथ रचना केलेली आहे, या रचनेचा परिणामच मुळात असा आहे की घरामध्ये एक सात्विक वातावरण त्यामुळे पसरतं. आजचा हा जो पाठ आहे हा अतिशय छान ताईंनी आयोजित केला. आम्ही धुळे शहरात अनेक ठिकाणी हे पाठ आमच्या ताईंतर्फे आयोजित केले जात असतात, अनेक घरोघर होतात आणि या ठिकाणी सगळ्या महिला एकत्र येऊन हा ऐक्याचा संदेश हा प्रत्येक समाजापर्यंत त्या ठिकाणी दिला जातो. हे शोभाताईमुळे शक्य आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्याच महिला त्यांच्या